गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या। मग अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार म्हटल्यावर उद्धव ठाकरे आपला काका धर्म पाळणार का? अमित ठाकरे कुठल्या विधानसभा मतदारसंघात उभे राहणार? त्यांच्यासमोर कोण उमेदवार असणार? महायुती त्यांना बिनशर्त पाठिंबा देणार का? ठाकरेंचं राजकारण कूस बदलतंय का? हे सगळे मुद्दे उपस्थित झाले। अखेर या सगळ्या चर्चांना मुद्द्यांना आता पूर्णविराम लागला आहे। लोकसभेत ज्या फक्त चर्चा होत्या त्या विधानसभेत सत्यात उतरल्या आहेत। राजपुत्र आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेचं युवा नेतृत्व अमित ठाकरे हे पहिल्यांदा विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यास सज्ज झाले आहेत। या सगळ्या चर्चेनंतर अमित ठाकरे यांना दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर होताच हा मतदारसंघ चांगलाच प्रकाशझोतात आला आहे, कारण यानंतर सगळ्यांचंच लक्ष महायुती आणि महाविकास आघाडीच्या याद्यांवर लागून होतं। अखेर राज ठाकरेंच्या यादीनंतर थोड्याच वेळात शिवसेना शिंदे गटानं त्यांची पहिली यादी जाहीर केली, ज्यात माहीम येथून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली गेली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी दादरचे विभाग प्रमुख महेश सावंत यांची या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली। यामुळे आता या मतदारसंघात दोन शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत पाहायला मिळणार आहे। किंबहुना या यादीसोबतच उद्धव ठाकरे यांनी आपला पुतण्या मैदानात उतरणार म्हणून माघार घेतली नाही हे देखील स्पष्ट झालं आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीत ठाकरेंचा दुसरा वारस दिग्गज नेत्यांसमोर मैदान मारणार का? कशी होणार माहीम विधानसभा मतदारसंघाची लढत? काय असणार अमित ठाकरेंसाठी मनसेची विनिंग स्ट्रॅटेजी? हेच आपण आज विधानसभा 2024च्या विशेष रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरताना अमित ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक सहज सोपी नसणार आहे, जितकी आदित्य ठाकरे यांच्यासाठी ती सोपी होती। कारण यातला पहिला मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता, तर उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला आहे। शिवाय राज ठाकरेंनी लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी विधानसभेत मात्र ते स्वबळावरच लढणार आहेत। शिवाय कुठल्याही पाठिंब्याची अपेक्षा त्यांनी महायुतीकडून ठेवलेली नाही। म्हणजेच काय, तर दोन्ही आघाड्यांच्या विरोधात मनसेनं रणशिंग फुंकलेला आहे। माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे, महायुतीकडून सदा सरवणकर आणि महाविकास आघाडीकडून महेश सावंत या तिघांमध्ये लढत होणार आहे हे निश्चित झालं आहे। या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर माहीम दादर हा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचं माहेरघर म्हणता येईल, कारण 1990 पासून माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे। 1990 ते 2004 अशी सलग 4 टर्म इथून सुरेश गंभीर हे विजयी झाले होते। त्यानंतर मनोहर जोशी, विशाखा राऊत आणि नंतर 2004ला सदा सरवणकर यांनी हा मतदारसंघ गाजवला। त्यानंतर 2008 साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली। आधी दादर मतदारसंघ हा वेगळा होता, मात्र पुनर्रचनेनंतर दादर माहीम असा एक विधानसभा मतदारसंघ तयार झाला आणि पुनर्रचनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत 2009 साली नितीन सरदेसाई यांनी मनसेच्या तिकिटावर येथून विजयाचा गुलाल उधळलाच। त्यावेळी सदा सरवणकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसकडून निवडणूक लढवली, तर शिवसेनेनं आदेश बांदेकरांना उमेदवारी दिली होती। मात्र तो काळ मनसेच्या पायाभरणीचा होता। किंबहुना या दोघांमध्ये नितीन सरदेसाई यांनी 48,000 मतं घेत सदा सरवणकर यांचा पराभव केला होता, तर शिवसेनेचे आदेश बांदेकर यांना मात्र तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं। परंतु 2014च्या आधी सदा सरवणकर यांनी घरवापसी केली आणि शिवसेनेकडून ते पुन्हा आमदार झाले। 2014ला सगळे पक्ष स्वबळावर लढल्यानं या मतदारसंघात भाजपनेही विलास आंबेकर यांना उमेदवारी दिली होती। यावेळी त्यांना 33,000 मतं मिळाली होती। त्यामुळे इथं काही प्रमाणात भाजपला मानणारा वर्गही आहे, यावर दुर्लक्ष करून चालणार नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील सदा सरवणकर हेच शिवसेनेचे उमेदवार होते, तर मनसेनं त्यांचा उमेदवार बदलून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली होती। त्यावेळी सरवणकरांनी 21,000 मतांनी देशपांडेंचा पराभव केला होता। संदीप देशपांडेंना 42,690 मतं मिळाली होती। म्हणजेच माहीममधील मनसेची ताकदही नाकारून चालणार नाही। 2014 आणि 2019 साली सदा सरवणकर यांच्या रूपानं हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात आला। त्यामुळं आता 2024ला सदा सरवणकर हॅट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत। मात्र ही लढत आता मोठी चुरशीची होणार आहे, कारण याचं मुख्य कारण म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आता मैदानात उतरले आहेत। अमित ठाकरे यांची पहिलीच निवडणूक आहे माहीम विधानसभा मतदारसंघात। सदा सरवणकर हे सध्या स्थानिक आमदार आहेत। शिवसेना पक्षातील फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साथ दिली। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा ठरला होता, कारण या मतदारसंघात पूर्वीपासूनच शिवसेनेची मोठी ताकद राहिली आहे। त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आपले चिरंजीवच मैदानात उतरवले आहेत। त्यामुळे साहजिकच राजकीय कुतूहल वाढलं होतं। सगळ्यांच्या नजरा एकदम येऊन उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर येऊन ठेपल्या होत्या। राजकीय वर्तुळात असे आडाखे बांधले जात होते की शक्यतोवर
शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवार जाहीर केला जाणार नाही. बाकी राजकारणात वैर असलं तरी कुटुंबातील सदस्यासाठी ही लढत मैत्रीपूर्ण होईल. परंतु महेश सावंत यांच्या रूपात या ठिकाणी उमेदवार जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यापूर्वीच्या लढतीवर एक नजर टाकल्यास हा मतदारसंघ ठाकरे घराणं, शिवसेना भवन आणि इथली गणितं या सगळ्या मुद्द्यांवर आपण भरभरून बोलू शकतो. इतका हा मतदारसंघ तिन्ही पक्षांसाठी महत्त्वाचाच आहे. त्यामुळं इथं कुठला घटक निर्णायक ठरणार हे स्पष्टपणे सांगता येऊ शकत नाही. आता विषय येतो उमेदवारांचा आणि इथल्या मतदारसंघातील जातीय गणितांचा. तर सदा सरवणकर यांच्याबद्दल आपण जाणून घेतलंच. अमित ठाकरेंनी कुठल्याच राजकीय निवडणुकीत आतापर्यंत उडी घेतली नसली तरी ते सर्वांना सुपरिचित आहेत. त्यांची एक वेगळी क्रेज महाराष्ट्रात आहे. उरतात फक्त उबाठा गटाचे महेश सावंत. तर महेश सावंत हे 1990 पासून शिवसेनेत सक्रिय आहेत. सदा सरवणकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. म्हणूनच सदा सरवणकर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळी महेश सावंतही त्यांच्यासोबत गेले होते, पण पुन्हा ते शिवसेनेत परतले. मात्र काळानुसार त्यांच्यात राजकीय वैर निर्माण झालं. 2017ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. तेव्हापासून सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. तसेच शिवसेनेतील फुटीनंतर सदा सरवणकर शिंदेंसोबत गेले तर महेश सावंत ठाकरेंसोबत राहिले. आज त्यांच्या याच निष्ठेचं फळ त्यांना उमेदवारीतून मिळालं आहे. आता इथं राजकीय गणित बघायचं झाल्यास माहीम विधानसभेचा विचार केला असता मागील वर्षानुवर्षे हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात इथला कोळी समाज आणि मुस्लिम समाज प्रमुख मतदार मानला जातो. यातील कोळी समाज हा प्रामुख्यानं शिवसेनेचा मतदार राहिला आहे, तर मुस्लिम समाज हा काही प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादीचा तर काही प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचा मतदार राहिला आहे. माहीममधील एकूण मतदारांची संख्या पाहता या मतदारसंघात 2,25,367 मतदार आहेत. लोकसभेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास लोकसभेत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानं राहुल शेवाळे यांना माहीम विधानसभेतून 13,990 मतांचं मताधिक्य मिळालं होतं. माहीम परिसरात उद्धव सेनेचे अनिल देसाई यांना लीड होता. तरीही शिंदे सेनेचे सदा सरवणकर यांच्यासाठी ही निवडणूक सोपी वाटत होती. मात्र अमित ठाकरे मैदानात उतरल्यानं मनसेसाठी ती प्रतिष्ठेची झाली आहे. एकीकडे खरी शिवसेना कोणाची हा निकाल या मतदारसंघातून लागणार आहे, तर दुसरीकडे अमित ठाकरे यांनी या मतदारसंघात उतरून एक वेगळा ट्विस्ट तयार केला आहे. कारण माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचं मुख्यालय शिवसेना भवन आहे. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना ज्या शिवाजी पार्क मैदानावर केली ते देखील याच मतदारसंघात येतं. जर अमित ठाकरे विजयी झाले तर ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य असतील, जे शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क या शिवसेनेशी संबंधित खास असलेल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक वारसा असलेल्या या मतदारसंघात अमित ठाकरेंना यश मिळणार का बाळासाहेबांनीच निर्माण केलेल्या शिवसेनेकडून त्यांच्याच नातवाचा पराभव होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक ही तितकी सोपी नसणार आहे. दोन हाय प्रोफाईल नेत्यांसोबत त्यांची लढत असली तरी ते म्हणतात तसं पहिली लढाई ही त्यांची स्वतःची असणार आहे. यात त्यांना कितपत यश मिळतं हे येत्या काळात स्पष्ट होईलच. एक कोरी पाटी घेऊन अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. आपण माहीममध्ये घडणाऱ्या घडामोडींबाबत वेळोवेळी अपडेट घेत राहणारच आहोत. तत्पूर्वी एक तरुण तडफदार नव्या उमेदीचं नेतृत्व म्हणून अमित ठाकरे यांना जनता पाठिंबा देणार का, याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.